हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरु साधु बाबा महाराज की जय. बोलिए सब संतन की जय. श्री संत शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वहि साक्षीभूतम्, भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुतं नमामि. ऐसा सर्वांग सद्गुरु सकल विद्येंचा आगरू, तया माझा नमस्कारू साष्टांग भावी. मनोजवं मारुतुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मज वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रबध्ये. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी आपण ओवी ज्ञानेशाची या फेसबुक पेजवर आदरणीय संजयजी महाराज गिट्टे अत्यंत आदरपूर्वक अत्यंत श्रद्धेनं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची सेवा करणारं हे आपल्या महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व, अत्यंत अंतरंग नामाची साधना, ज्ञानेश्वरींच्या ओव्यांचं चिंतन, सर्वांगानं आपल्या जीवनाला वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केले असे आपले वारकरी संप्रदायाचे उपासक आणि पायिक हरिभक्तीपरायण संजयजी महाराज गिट्टे ज्ञानेश्वरी सेवक यांच्या माध्यमातून आज आपल्या ओवी ज्ञानेशाची या फेसबुक पेजवरती आजची ही प्रवचनरूपी सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी त्यांनी आणून दिला. आणि आजच्या या सेवेकरता त्यांनी 13व्या अध्यायामध्ये 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या खाली जी 82 क्रमांकाची ओवी आलेली आहे की जीवनामध्ये अहंकारानं काय होतं, अहंकार हा अज्ञानी माणसाच्या पाठीमागे लागत नाही, तर अहंकार हा ज्ञानी माणसाला कसा त्रास देतो, ज्ञानाच्या पाठीमागे कसा लागतो, सज्ञानाला कसा तो त्या ठिकाणी झुमतो, या अर्थाची असणारी ज्ञानोबारायांची ही ओवी मला त्यांनी या ठिकाणी या प्रवचनरूपी सेवेसाठी दिलेली आहे. सेवा करण्याचा मीही प्रयत्न करणार आहे. कदाचित माणूस आहे, चुकतो तो माणूस आहे, पण जीवनामध्ये ज्यांनी आपल्या चुका सुधरून जो पुढे जातो तो साधुत्वाला देवपदाला प्राप्त होत असतो. हा नेहमीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा प्रबळ प्रयत्न राहिलेला आहे किंवा राहणार आहे. म्हणून तसा तर इतका फारसा मोठा या ओवीवरती प्रवचन करण्याचा माझा एवढा मोठा अधिकार नाहीये,
कारण ह्या ओवीवरती त्यानं प्रवचन करावं की ज्याचा अहंकार गेलाय. पण आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही माझा अहंकार गेलाय का म्हणून. नाही गेलेला. ज्या अर्थी जिथं मी, माझं आणि मला जिथं येतं तिथं अहंकार जात नसतो. अहंकार केव्हा जातो? मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं याची आठवण जेव्हा निघून जाते, मुद्दा ओवीचा त्या पुढचा आपल्याला पाहायचा नाही. भगवान परमात्मा, ज्ञानोबराय भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये ओवी घालतात की पार्था जगातला खऱ्या अर्थानं तो संन्यासी की ज्यानं मी आणि माझी आठवण त्या ठिकाणी घालवलेली, स्व घालवलेला आहे. आणि म्हणून माझा इतका फारसा मोठा अधिकार नाही, फक्त दिलेली सेवा ही करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. नवल अहंकाराची गोठी म्हणजे गोष्ट. विशेषण लगे अज्ञानापाठी, अज्ञानाच्या पाठीमागं या ठिकाणी अहंकार लागत नाही. मग कुठे लागतो तो? सज्ञानाची झोंबे कंठी. तो सज्ञानाच्या पाठीमागं लागतो, त्याला असा झोंबतो, त्याच्या पाठीमागं लागतो. आणि नाना संकटी नाचवी नको त्या संकटाला त्या ठिकाणी हा अहंकार आपल्याला सामोरा घेऊन जातो. नाना संकटामध्ये हा अहंकार आपल्याला त्या ठिकाणी नाचवतो. मुळात वारकरी संप्रदाय काय कार्य करतो, काय काम करतो, वारकरी संप्रदायाचं काय या ठिकाणी आपण बोध घ्यायचा या माध्यमातून, तर आपला अहंकार संपवणं ही वारकरी संप्रदायातली ही पहिली मोठी पायरी असेल की अहंकार नावाची ही पायरी या ठिकाणी संपवली पाहिजे. कारण अहंकार संपल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि देव आपल्याला प्राप्त व्हावा, देव आपल्याला भेटावा, याच्याकरता आपला अहंकार संपणं पहिलं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ग्रंथांचं अध्ययन करावं लागेल, संतांच्या सानिध्यात जावं लागेल, सत्संग करावा लागेल, अखंड अंतरंग नामाची साधना करावी लागेल. याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये अहंकार जाणार आहे. या व्यतिरिक्त जगातली अशी काही साधनं आहेत ती अहंकार वाढवणारी आहेत. पण अखंड नामाचं चिंतन, ज्ञानेश्वरीची सेवा, जीवनामध्ये केलेला क्षणोक्षणाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा केलेला सत्संग आपल्या जीवनातून हा अहंकार घालवणार आहे. ज्ञानेश्वरीचं चिंतन का करायचं? ज्ञानेश्वरी हा प्रस्तांतरी मधला एक ग्रंथ आहे. प्रस्तांतरी कशाला म्हटलं वारकरी संप्रदायाने? प्रस्थान म्हणजे निघणे. ज्ञानोबरायांचं प्रस्थान झालं म्हणजे ज्ञानोबराया पांडुरंगाला भेटायला निघाले. आज तुकाराम महाराजांचं प्रस्थान आहे आपण असं म्हणतो, म्हणजे याचा अर्थ काय की तुकाराम महाराज पांडुरंगाला भेटायला निघाले म्हणजे निघणंय, त्या स्थळावरनं देवाच्या दिशेने निघणं. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण वारकरी संप्रदायाच्या या वाटेवरती आहोत, वारकरी संप्रदायाच्या रस्त्यावरती आहोत. आपल्याला सुद्धा या ठिकाणावरनं प्रस्थान करायचे म्हणजे आपल्याला निघायचे कुठं? वारकरी संप्रदायाच्या रस्त्यावरनं देवाला भेटायला. म्हणजे आपल्याही जीवनामध्ये प्रस्थान जर करायचं असेल तर हे 3 ग्रंथ विशेषत्वाने पहावेत. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो ज्ञानेश्वरीचा.